तर आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माघारी आलो का असा सवाल मनोज जरांगेंनी केलाय। राज ठाकरे सध्या कुणाची तरी सुपारी घेऊन बोलतात अशी टीका जरांगे यांनी केली आहे। मिळाल्याशिवाय माघारी येतील का? 2000 कायदे 2001चा आणि 2000चा जो कायदा आहे तो ओबीसी आरक्षणासाठी ओबीसीसाठी त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते, त्याच्याशिवाय दुरुस्ती होत नाही। मग आता सगळे सोयरे त्याच्यात घालायचे, ते मिळालंय आम्हाला। कायदा दुरुस्ती करायला लावली आहे मराठीच्या पठ्ठ्यानं, हे मिळालंय। ते नव्हते बोलत असं कधीच, ते चांगलं बोलत होते मराठ्यांच्या बाजूने कधी पण, कारण खरं बोलत होते ते, आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा बी नाही। राज ठाकरे साहेबांना मानणारा एक मराठ्यात वर्ग आहे। राजसाहेब ठाकरे असं बोलतील हे मराठ्यांना अपेक्षा सुद्धा नाही। आता हे राजकीय डाव आहेत, हे राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे डाव आहेत, हे नाही मिळालं ते मिळालं। तिथे गेल्या गेल्या आरक्षण ठेवलेलं असतं का? आणि या बरं माझ्या जागेवर द्या मला आरक्षण आणून एका दिवसात तुम्ही काय तर बोलून नाही चालत। मग माझ्या जागेवर उभा राहा आणि तुम्ही आणावर जाऊन आरक्षण, आम्ही तुमच्या मागे उभा राहतो। त्याला प्रोसेसच असती। तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुमचं ते पोटदुखी, ते म्हणतात काहीच नाही मिळालं, नाही मिळालं त्यांचं खरं, त्यांना पैसे पाहिजे होते, पद पाहिजे होते, नाही मिळालं। मिळालं यांना पैसे नसते काही नाही, दुकानच बंद केली त्यांची। सुपारी घेऊन बोलते सध्या, हे सत्ता कोणाच्या तरी सुपारी घेऊन बोलते सत्ताधाऱ्यांच्या कोणाच्या विरोधात। काय होणार नाही, मराठी एकीकडून आहेत आणि मी मराठीसाठी शेवटपर्यंत लढणार आहे।